आप देख रहे सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। खबर डोंबिवली से है, जहां लक्ष्मण कृष्णा पवशे सोशल ऑर्गेनाइजेशन की ओर से डॉक्टर अंबेडकर की 134वीं जयंती बड़े ही उत्साह के साथ मनाई गई। शाखा संगठक अपर्णा संजय पवशे, पूर्व कॉर्पोरेटर एवं पूर्व परिवहन समिति के अध्यक्ष संजय लक्ष्मण पवशे ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के सभी अनुयायी को जयंती के अवसर पर शुभेच्छा दी गई। इस अवसर पर आरपीआई के ठाणे जिला उपाध्यक्ष माणिक उघडे उपस्थित थे। तर हाच तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक संदेश आहे। आदरणीय पावशे साहेबांच्या कार्यालयामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होते, याचा मूळ हाच संदेश आहे की माणसाला माणसं जोडण्याचा हा एक संदेश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा उत्सव सालबादप्रमाणे पावशे कुटुंबाने या ठिकाणी त्यांच्या शाखेमध्ये दरवर्षीप्रमाणे घेतात आणि दरवर्षी ते आमंत्रित करतात, वेगवेगळ्या पाहुण्यांना आमंत्रित करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची कास धरून शिवछत्रपतीचे विचार असतील, शंभूराजाचे विचार असतील, महापुरुषांच्या विचाराचा प्रचार ते करत असतात। त्याचा भाग म्हणून मला या ठिकाणी त्यांनी बोलावून इथे सन्मान केला। मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि डोंबिवली सारख्या शहरामध्ये येथे एक अत्यंत सुशिक्षित नगरी आहे। या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जल्लोष या ठिकाणी सर्व शाखेमध्ये असेल, शहरामध्ये असेल, अत्यंत मोठ्या उत्सवात प्रमाणात साजरा केला जातो। तसाच संध्याकाळी आपल्या या ठिकाणी कोपरच्या इथून आपली मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते। गाव शहरातून मिरवणूक येतात, मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी समाप्त होतात। याच निमित्ताने पावशे कुटुंबाने अशाच प्रकारचा या ठिकाणी चांगला उपक्रम करून इथे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनमूल्य संदेश, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या न्याय हक्कावरती चालणारा देश याचा संदेश देण्यासाठी ते सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम करतात। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देईन। आणि या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे। कोपरगाव शाखेमध्ये आम्ही शिवजयंती, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। साजरी करण्यामागे काय नाही, जयंती काय, जयंती बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत आपण पोहोचवायचे, त्या निमित्ताने आपण हे करतो। जसे छत्रपती शिवाजी महाराज, जसे बाबासाहेब आंबेडकर, या घटनेच्या आधारे आपला भारत देश चालत असतो। आपण काय करणार, त्या लोकांना फक्त आपण संदेश देतो की आज बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। त्या महामानवांनी जे 133 वर्षापूर्वी केलं ते 134 वर्षापर्यंत सगळी जनता करते। आणि जनतेचा जो जनता ही जे काय करेल ते विचार बाबासाहेबांचे आपण आज आपल्या शाखेमध्ये आपण फक्त सगळेजण एकत्र राहा, एकत्र होऊन संघटित व्हा आणि बाबासाहेबांचे विचार त्या जनतेला कळायला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे। आमच्या शिवसेना शाखेमध्ये मी संजय लक्ष्मण पावशे, माझी धर्मध्यापना संजय पावशे, आमची शिवसेना शाखा आणि लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्थेकडनं सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरचे विचार आणि वागा हीच आपण ज्या जयंतीचा उद्देश आपण लोकांना पार पाडतो। कोपरगावातनं मिरवणूक आहे। मी 2008 पासून ही मिरवणूक म्हणजे मला ही लोक आवडतात, त्यामुळे ही मिरवणूक साजरी करतो। आणि ते चांगली लोक आहेत कोपरगावची, त्यांना आपण इकडे नाश्ता ठेवतो। दुपारी आमचं जेवण आहे, त्यांना जे काय मदत करायची आम्ही करणार। जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आंबेडकर जयंतीला जे काय पाहिजे ते आम्ही शिवसेना शाखेकडनं आम्ही सहकार्य करू। आज कोपरगावात जी जयंती साजरी होती ती पिढ्यानपिढ्या चालू राहावं हेच आमचे विचार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।